मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जर पैसे तुमच्या खात्यात पडले नसतील तर याची कारणं काय आहेत आणि यावर उपाय काय आहेत या संदर्भात आपण सखोल चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या नातेवाईकाला शेअर करा. तर माता भगिनींना एकच सांगायचं आहे, तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला आहे का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती तो मेसेज येऊन जाईल आणि जरी नसेल आला तर रिजेक्ट किंवा अप्रूव्ह म्हणून तुम्हाला तो मेसेज येऊन जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जर पैसे तुमच्या खात्यात पडले नसतील तर तुम्हाला जे मी सांगेल ते स्टेप करणं खूप गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया. बँकेच्या KYC मध्ये तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर करू शकता, आधार नंबर रजिस्टर करू शकता आणि पॅन कार्ड पण रजिस्टर करू शकता. एवढी कामे एका KYC मध्ये होऊ शकतात. तर eKYC हा नावाचा प्रकार आहे. ती KYC बाहेर ग्राहक सेवा केंद्रावर तुम्हाला करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला जो आधारला तुमची बँक लिंक होऊन जाईल. जर आधारवर तुमचे पैसे टाकले तर थेट तुमच्या ते खात्यात जमा होतील. जर बँकेमध्ये तुम्ही eKYC आणि KYC केल्यानंतरही तुमच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आले नसतील तर अजून एक पुढची स्टेप आहे, ते तुम्ही करू शकता. एवढं करून सुद्धा तुमच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नसतील तर अजून एक प्रकार आहे. तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर गेल्यानंतर APS आणि NPCI नावाचा प्रकार आहे. तो तुम्ही अंगठा लावून तुमचं खातं आधारशी कनेक्ट करू शकता. यामुळे काय होईल, जर सरकारने आधारवर पैसे टाकले तर ते थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. हा एक तुमचा पर्याय आहे. एवढं करून सुद्धा तुमच्या जर खात्यावर पैसे पडले नाही तर तुम्ही एक शेवटचा पर्याय करू शकता. ते म्हणजे तुमच्या खात्याला आधार नंबर कनेक्ट आहे का नाही ते कसं चेक करायचं. आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आधार लॉग इन करायचंय. आधार लॉग इन केल्यानंतर आधार सीडिंग कोणत्या बँक खात्याला आहे, म्हणजे तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेला जे खातं दिलंय त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तुमचं खातं आहे का हे चेक करायचं असेल तर तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन आधार सीडिंग चेक करायची. आधार सीडिंगमध्ये तुम्हाला कळून जाईल की तुमच्या बँकेला कोणतं खातं लिंक आहे आणि ते सक्रिय आहे की निष्क्रिय आहे. सक्रिय असेल तर तुम्हाला काही टेन्शन नाही, आणि निष्क्रिय जर असेल तर तुम्हाला बँकेमध्ये KYC करणं खूप गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर तुम्हाला पैसे पडलेच नसतील तर तुम्ही एक काम करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला एक अजितदादाचा व्हॉट्सअपचा टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकता. त्याचा नंबर मी स्क्रीनवर देईल. एवढं करा, तुमच्या खात्यात नक्कीच पैसे पडतील. आणि जर समजा तुम्हाला कुठलेच पैसे आतापर्यंत आले नाहीत तर तुम्हाला 3 महिन्याची म्हणजे 4,500 सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होतील. टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री राहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.